भारतीय संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांच्या वाढत्या नेतृत्वाची आणि महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रचिती देणाऱ्या दोन महत्त्वाच्या अधिकारी म्हणजे विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी। ऑपरेशन सिंदूर बाबतची सर्व माहिती या दोन्ही अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत माध्यमांना दिली। त्यामुळे त्यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाशझोत पडला। म्हणूनच जाणून घेऊयात या दोन्ही महिला अधिकारी नेमक्या आहेत तरी कोण। देवियों और सज्जनों, मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है। इसमें रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे, जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर POJK दोनों में फैले हैं। Operation Sindoor was launched by Indian Armed Forces to deliver justice to the victims of Pahalgam terror attack and their families. 9 terrorist camps were targeted and successfully destroyed. Over the last 3 decades, Pakistan has systematically built terror infrastructure. It is a complex web of recruitment and indoctrination centers, training areas for initial and refresher courses, and launch pads for handlers. These camps are located both in Pakistan as well as Pakistan-occupied Jammu and Kashmir areas. Some of the well-known training camps are located, as you can see on the screen. They are distributed from Savai Nala in the north, counting to approximately 21, ending at Bhagalpur to the south. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या कोर ऑफ सिग्नल मध्ये कार्यरत असलेल्या एक प्रतिष्ठित अधिकारी आहेत। त्यांच्या नावावर एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान आहे। 2016 मध्ये भारताने आयोजित केलेल्या एक्सरसाइज फोर्स 18 या सर्वात मोठ्या परदेशी लष्करी सरावात त्यांनी भारतीय दलाचं नेतृत्व केलं होतं। विशेष म्हणजे सहभागी 18 देशांमध्ये त्या एकमेव महिला कमांडर होत्या। गुजरातच्या वडोदरा येथील असलेल्या कर्नल कुरेशी यांनी 1997 मध्ये MS विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली। विज्ञान शाखेतील शिक्षण असूनही त्यांनी लष्करी सेवेची निवड केली। त्यांचे आजोबा काही काळ लष्करात होते। त्यांचे पती देखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत। कर्नल कुरेशी यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांचाही अनुभव आहे। 2006 मध्ये त्या काँगोतील भारतीय मोहिमेचा एक भाग होत्या। शांतता मोहिमा आणि मानवतावादी माइन ॲक्शन संबंधित प्रशिक्षणात त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे। तर दुसरीकडे विंग कमांडर योमिका सिंग या भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत आहेत। लहानपणापासूनच त्यांना वैमानिक होण्याची इच्छा होती। त्यांच्या योमिका नावाचा अर्थ आकाशात वास्तव्य करणारी असा आहे। हे नावच त्यांच्यासाठी प्रेरणास्थान ठरलंय। अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या योमिका सिंग यांनी NCC मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता, जिथं त्यांची लष्करी वैमानिक बनण्याची इच्छा अधिक दृढ झाली। 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवलेलं होतं। दरम्यान विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोघीही महिला अधिकारी भारतीय संरक्षण दलातील महिलांच्या वाढत्या सामर्थ्याचं आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे। त्यामुळे त्यांचं कार्य देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।